नवी मुंबईतल्या उरण हत्या प्रकरणी संशयित आरोपी दाऊद शेखला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांचा कर्नाटकमध्ये शोध सुरू। जेलमधून सुटल्यानंतर दाऊदनं तरुणीची हत्या केल्याची शक्यता। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि किशोरी पेडणेकरांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तांची घेतली भेट। उरणमधल्या तरुणीच्या हत्येप्रकरणी भेट घेत आरोपीला अटक करून कठोर कारवाईची केली मागणी। उरणमधल्या तरुणीची हत्या लव्ह जिहादमधनं भाजपचे नेते किरीट सोमय्यांचा आरोप। पीडित तरुणीच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेत कठोर कारवाईसाठी प्रयत्न करणार असल्याचं सोमय्यांचं आश्वासन। उरण हत्याकांड प्रकरणी ठाण्यातल्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे आंदोलन। जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड आंदोलनात सहभागी। दोषींना फाशीची केली मागणी। उद्धव ठाकरे यांनी भेट न दिल्यानं सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते नाराज। उद्धव ठाकरे समोरून बाहेर पडले, मात्र भेट न घेतल्यानं कार्यकर्ते नाराज। नाराज कार्यकर्त्यांनी शिवाजी पार्क इथल्या बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर जाऊन केलं अभिवादन। वायव्य मुंबईचे खासदार रवींद्र वायकर यांना मुंबई हायकोर्टाचं समन्स। 2 सप्टेंबरला कोर्टात हजर राहण्याचे वायकरांना कोर्टाचे आदेश। अमोल कीर्तीकर यांच्या याचिकेवर उच्च न्यायालयानं बजावलं समन्स। राजस्थानच्या राज्यपालपदी निवड झाल्यानंतर आता हरिभाऊ बागडेंनी दिला आमदारकीचा राजीनामा। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडे राजीनामा केला सुपूर्द। हरिभाऊ बागडेंची राजस्थानच्या राज्यपालपदी निवड झाल्यामुळे विधिमंडळ सचिवालयाकडून बागडेंचं अभिनंदन। यावेळेला प्रधान सचिव जितेंद्र भोळे होते उपस्थित। भाजपचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडेंनी राज्यपालपदी निवड झाल्यानंतर घेतली अजित पवारांची भेट। देवगिरी निवासस्थानी जात घेतली भेट। राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार राजेश विटेकर यांनी अजित पवारांची घेतली भेट। विधान परिषदेचे सदस्य म्हणून शपथ घेतल्यानंतर झाली भेट। कृषी मंत्री धनंजय मुंडेंवर गिरगावातल्या रिलायन्स रुग्णालयात शस्त्रक्रिया। त्रास होत असल्यानं पित्ताशयाची पिशवी काढल्याची माहिती। महाराष्ट्राचे नवे राज्यपाल सीपी राधाकृष्णन 31 जुलैला पदभार स्वीकारणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या उपस्थितीत राधाकृष्णन पदभार स्वीकारणार। मनुस्मृतीचा संदर्भ अभ्यासक्रमातून हद्दपार करणार। एनसीईआरटीचा निर्णय शिक्षणप्रेमींनी व्यक्त केलं समाधान। कडाडून विरोध झाल्यानं शिक्षण विभाग बॅकफुटवर। सायन उड्डाणपूल 1 ऑगस्टपासून वाहतुकीसाठी बंद होणार। 112 वर्ष जुना तसंच जीर्ण झाल्यानं पूल पाडण्याचा पालिकेचा निर्णय। पूल पाडल्यामुळे परिसरातील वाहतूक कोंडी मात्र वाढणार। मुंबईतील 10% पाणी कपात आजपासून मागे। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं पाणी कपात मागे घेण्याचा निर्णय। पालघर जिल्ह्यामध्ये पावसानं आता पूर्णतः उसंत घेतल्यानं धामणी धरणाचे 3ही गेट पूर्ण बंद। सूर्या नदीचा पूरही ओसरला। हार्बर रेल्वेचा विस्तार बोरिवलीपर्यंत करणार। केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची माहिती। मेट्रोच्या कामामुळे घोडबंदर मार्गावर वाहतुकीमध्ये बदल। पर्यायी मार्ग वापरण्याचं आवाहन। या मार्गावरील जड, अवजड आणि हलक्या वाहनांची वाहतूक 3 दिवसांसाठी वळवण्याचा निर्णय। घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी नेमण्यात आलेल्या चौकशी समितीमध्ये सदस्यांची वाढ। समितीत पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त आणि अप्पर पोलीस महासंचालक दर्जाचा अधिकाऱ्यांचा समावेश। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 73% इतका पाणीसाठा। मुंबईकरांना पुढचे 264 दिवस पुरेल इतका पाणीसाठा धरणांमध्ये उपलब्ध। विरारच्या अर्नाळामधल्या 7C रिसॉर्टवर तोडक कारवाई सुरू। रिसॉर्ट मालकाचं 5 ते 6 कोटींचं नुकसान। याच रिसॉर्टमध्ये शिवसेनेचे ठाणे उपशहर प्रमुख मिलिंद मोरे यांचा मारहाण केल्यानंतर झाला होता मृत्यू। वाढीव वीज बिलाच्या संदर्भात किसान काँग्रेस आक्रमक। वागळे इस्टेट इथल्या महावितरण कार्यालयासमोर केलं आंदोलन। 15 दिवसात वीज बिल कमी केलं नाही तर कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा दिला इशारा। मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉक्टर स्नेहलता देशमुख यांचं दीर्घ आजारानं निधन। वयाच्या 85व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। गर्भसंस्कार
नवजात शिशु आणि माता यांचा आहार या विषयावर महत्त्वाचं कार्य. भाईंदरच्या उत्तन परिसरामध्ये सांडपाण्यामुळे मच्छीमार त्रस्त. सांडपाण्यामुळे पारंपरिक मच्छीमारांच्या व्यवसायावर परिणाम. लवकरात लवकर तोडगा काढण्याची मच्छीमारांनी केली मागणी. मुंबऱ्यातल्या दस्तगीर मंजिल इथं राहणाऱ्या इम्तियाज दाऊद मर्चंटला पोलिसांनी केली अटक. त्याच्याकडनं 1 लाख रुपयाचं 60 ग्रॅम MD ड्रग्ज जप्त. इम्तियाज 1997 मधल्या टी सिरीज कंपनीचे मालक गुलशन कुमार हत्या प्रकरणामध्ये आहे सहआरोपी. वरळीमध्ये BMW कारच्या धडकेत जखमी झालेल्या दुचाकी स्वाराचा मृत्यू. ठाण्यातल्या व्यावसायिकाच्या गाडीनं दिली होती धडक. गेल्या 8 दिवसांपासून नायर हॉस्पिटलमध्ये सुरू होते उपचार. मुंबईत गोरेगावमधल्या नेस्को एक्झिबिशन सेंटरमध्ये 26 भटक्या कुत्र्यांचा मृत्यू. 20 कुत्रे उपासमारीनं मरण पावल्याची तक्रार. पोलिसांकडून दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.